श्रोते हो नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत एक बहुआयामी व्यक्तिमत्व. शिक्षण, संशोधन आणि सामाजिक कार्य या तिन्ही क्षेत्रांमध्ये त्यांचं उल्लेखनीय योगदान आहे. त्या मालवण येथील स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात गेली 17 वर्ष अकाउंटन्सी विषयाच्या प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. पर्यटन आणि हॉटेल व्यवसायातील सेवा गुणवत्तेवर त्यांनी मुंबई विद्यापीठातून PhD प्राप्त केली असून या विषयावर त्यांनी व्यापक संशोधन केलं आहे. शैक्षणिक क्षेत्राबरोबर सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. महिलांसाठी विविध उपक्रम, करिअर मार्गदर्शन तसंच पर्यटन क्षेत्रात तज्ज्ञ सल्लागार म्हणून त्या कार्यरत आहेत. 2020 साली प्रतिभा ज्योती सन्मान अवॉर्ड प्राप्त उत्कृष्ट शोध निबंधासाठी 3 पुरस्कार लाभले आहेत. आम्ही मालवणी समूहाचा मिसेस मालवणी किताब प्राप्त झाला आहे. संशोधन, लेखन, सामाजिक बांधिलकी आणि अभिनव उपक्रम यांचा सुंदर मिलाप असलेलं हे व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत संवाद साधणार आहेत. आपल्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत डॉक्टर सुमेधा सुदर्शन नाईक. मॅडम, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद मॅडम. बरं मॅडम, तुमचा शिक्षणाचा विषय अकाउंटन्सी असताना तुम्ही पर्यटन आणि हॉटेल व्यवसायाच्या संशोधनाकडे वळण्यामागची प्रेरणा काय होती ते सांगा. खूप छान प्रश्न आहे मॅडम. सगळ्यांना वाटू शकतं की अकाउंटन्सीसारखा आकडेवारीचा, गणिताचा विषय आणि पर्यटनासारखा निसर्गाशी संबंधित असणारा हा सुंदर विषय, तर त्याच्याकडे मी कसे वळले. तर अकाउंटन्सी विषयातनं शिकवत असले तरी पण मला कॉमर्स या विषयातून PhD करायची होती. आणि मी इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 2009 साली मी इथे कॉलेजला जॉईन झाले. जॉईन झाल्याच्या नंतर ज्या वेळेला इकडे तिकडे आपण फिरतो त्यावेळेला लक्षात आलं की सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेला आहे, परंतु त्या मानानं हॉटेल व्यवसायाची त्यावेळेला प्रगती तितकीशी दिसत नव्हती. तर मला असं वाटलं की या विषयावरच आपण काहीतरी काम केलं पाहिजे. मग फक्त पर्यटन क्षेत्रावरती ओव्हरऑल फोकस न करता त्यातला स्पेसिफिक विषय मी निवडला, हॉटेल व्यवसाय. आणि हॉटेल व्यवसायात सुद्धा अगदी छान विषय निवडला, तो म्हणजे सेवा गुणवत्ता. कारण सेवा गुणवत्तेवरती आपल्याकडे संशोधन देखील झालेलं नाहीये आणि त्यावरती असं काम कुणी केलेलं नाही किंवा त्याचं प्रशिक्षण आपल्याकडे कुठल्याही पद्धतीचं उपलब्ध नाहीये. आपल्याकडे सध्या काही हॉटेल मॅनेजमेंटची काही कॉलेजेस आहेत, कॅटरिंगच्या संदर्भातली कॉलेजेस आहेत, पण सर्व्हिस क्वालिटी या विषयावरती हॉटेल व्यवसायाचा फोकस तेवढासा झालेला नाही. हे लक्षात आलं आणि मला असं वाटतं जिथं मी राहते त्या समाजाशी, त्या मातीशी माझी नाळ अजून घट्ट व्हायला पाहिजे. मी मूळची आहे इचलकरंजीची, म्हणजे कोल्हापूरची आहे, पण इथं आल्याच्या नंतर इथला जो माणूस आहे तो इथलाच कायमचा होऊन जातो. असं वाटतं मला की माझा जन्म देखील इथंच झालेला आहे. तर मला वाटतं की मी या मातीशी देणं लागते. जो निसर्ग माझ्या आजूबाजूला आहे तो निसर्ग जपला पाहिजे आणि मग त्या माध्यमातनं पर्यटन कसं हे करता येईल, त्यात काय हातभार लावता येईल, म्हणून हा विषय मी निवडला. खूपच छान. वेगळ्या क्षेत्रात काम करण्याची ही प्रेरणा निश्चितच महत्त्वाची आहे मॅडम. पर्यटनाच्या विकासासाठी तुम्ही अभिनव उपक्रम राबवता, त्याबद्दल काय सांगाल. गेली 5 वर्ष आम्ही कॉलेजमध्ये एक उपक्रम राबवतो, पर्यटन सप्ताह या नावाने. तर पूर्ण 27 सप्टेंबर पासून 3 ऑक्टोबर पर्यंत 7 दिवस कॉलेजमध्ये वेगवेगळे उपक्रम घेतो आणि दरवर्षी या पर्यटन सप्ताहाची एक संकल्पना ठेवतो. जसं 1 वर्ष जबाबदार पर्यटन ही संकल्पना होती. गेल्या वर्षीचा जो पर्यटन सप्ताह झाला तर त्याची कल्पना होती की किल्ला पर्यटन. कारण गेल्याच वर्षी आपल्या सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग किल्ला आणि याबरोबर इतर किल्ले यांना मराठा साम्राज्यातील किल्ले म्हणून त्यांना युनेस्कोचं वर्ल्ड हेरिटेज साईटचं प्रमाणपत्र लाभलं. तर त्यामुळे आम्ही हा विषय निवडला होता. मग जो विषय निवडला जातो त्या विषयाचे सगळे अँगल्स जे आहेत ते त्या 7 दिवसामध्ये कसे कव्हर होतील हे आम्ही बघतो. म्हणजे समाज आणि कॉलेज आणि विद्यार्थी हे सगळे एकत्र आले पाहिजेत अशा पद्धतीचा हा सप्ताह असतो. याच्यामध्ये दरवर्षी त्या संकल्पनेशी संबंधित असणाऱ्या एका डेस्टिनेशनला पण आम्ही भेट देतो. जसं आम्ही पहिल्या वर्षी निवती किल्ल्याला भेट दिली होती. निवती किल्ला आज देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहणाऱ्या लोकांपैकी सुद्धा फार तर 10 किंवा 15% लोकांना माहिती असेल किंवा ते जाऊन प्रत्यक्षात तिथे आलेले असतील. आता सुद्धा निवतीची म्हातारीची चूळ खूप प्रसिद्ध आहे.
पण निवती किल्ल्याला भेट देणारे लोक कमी आहेत. तर अशी जी हिडन डेस्टिनेशन्स आहेत अशांना आम्ही भेट देतो. 1 वर्ष आमच्याकडे फोक टुरिझम ही संकल्पना आम्ही राबवली. मग त्याच्यामध्ये आपल्याकडे काय आहे तर ठाकर समाजाची चित्रकथी ही कला आहे. तर त्यांच्या म्युझियम्सना आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना घेऊन आम्ही भेटी दिल्या. त्याच्यामध्ये एक आम्ही क्विज सुद्धा घेतो, ऑनलाईन क्विज असते. त्याच्यामध्ये जगभरातलं कोणी सुद्धा सहभागी होऊ शकतं आणि त्या संकल्पनेतलं पर्यटन काय आहे हे त्याच्याबद्दलचा अवेअरनेस आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. त्यात नॅशनल आणि इंटरनॅशनल लेव्हलचे सेमिनार सुद्धा कॉलेजमध्ये कंडक्ट करतो. तर हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की कॉलेजच्या वतीनं आम्ही काही कोर्सेस ऑर्गनाईज करतो. अच्छा. कारण जो विद्यार्थी आमच्याकडे येतो तो BA, BCom, BSc साठी येणारा विद्यार्थी आहे. तर त्याला नोकरी पुढे भविष्यामध्ये या पर्यटन क्षेत्रात आणि हॉटेल व्यवसायामध्ये मिळणार आहे. तर तो इक्विप्ड असला पाहिजे. आमच्याकडून पदवी घेऊन बाहेर पडताना त्याच्याकडे ही प्रमाणपत्र असली पाहिजे, जेणेकरून तो या हॉटेल व्यवसायात जाईल, पर्यटन क्षेत्रामध्ये जाईल आणि तिथे तो चांगल्या पद्धतीनं नोकरी करू शकेल किंवा स्वतःचा व्यवसाय चालू करू शकेल. तर आत्ताच आम्ही एक कोर्स घेतला, हेरिटेज टूर गाईड कोर्स घेतला. त्याच्या अगोदर आम्ही एक कॅटरिंग सर्व्हिसेसवरती कोर्स घेतला होता. रूम अटेंडंट विषयी एक कोर्स घेतला होता. आता एक प्लंबिंगचा कोर्स घेतला. जे या व्यवसायाचे सगळे अँगल्स आहेत ते सगळे अँगल्स या कोर्सेसच्या माध्यमातून कव्हर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. एकदा आम्ही पर्सनॅलिटी ग्रूमिंगचा कोर्स घेतला, कारण व्यवसायामध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून ज्या मुली काम करतात त्या मुलींचं ग्रूमिंग कसं असलं पाहिजे, त्यांचा ड्रेसअप कसा असला पाहिजे, मेकअप बेसिकसुद्धा त्यांना करता आला पाहिजे, पण त्यात भडकपणा असता कामा नये. कारण हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री ही खूप नाजूक इंडस्ट्री आहे. तिथं थोडंसं जरी हे झालं की तुमच्या कम्युनिकेशनमध्ये फरक पडतो. तर ह्या सगळ्या पद्धतीनं कोर्सेसच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत आणि पर्यटन क्षेत्र या सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचं आम्ही काम करतो. असे वेगवेगळे उपक्रम आम्ही घेण्याचा प्रयत्न करत असतो. खरंच खूप छान उपक्रम मॅडम तुम्ही सांगितलात. बरं, आता तुमच्या संशोधनाकडे वळूया. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायाच्या सेवा गुणवत्तेचा अभ्यास करताना कोणकोणत्या समस्या तुम्हाला आढळल्या मॅडम? बरोबर. एक तर आपला जिल्हा जो आहे त्याच्यामध्ये 8 तालुके आहेत आणि त्याची 2 टोकं आहेत. एक इकडे आहे वैभववाडी आणि खाली आहे दोडामार्ग. हॉटेल्सचं केंद्रीकरण सगळं झालेलं आहे मालवण, तारकर्ली, सिंधुदुर्ग आणि आता काही प्रमाणामध्ये शिरोडा, वेंगुर्ला ह्या भागात, थोडंसं देवगड साईडला झालेलं आहे. तर असं केंद्रीकरण असताना त्यातनं हॉटेल ह्या शब्दाचा अर्थ जनरली लोक आपण काय घेतो, रेस्टॉरंट घेतो. या संशोधनामध्ये किंवा जगभर मान्य असलेला हॉटेलचा अर्थ आहे अकॉमोडेशन फॅसिलिटी कुठे कुठे आहे गेस्टसाठी राहण्यासाठी किंवा पर्यटकांसाठी, त्याला आपण हॉटेल व्यवसाय म्हणतो. पर्यटकांना त्या त्या सीझनला गाठणं, कारण आपल्याकडे सीझनला पर्यटन चालतं, म्हणजे दिवाळीच्या सुट्टीत चालतं, नंतर आता परीक्षांचा कालावधी संपल्याच्या नंतर चालतं, मग हे जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालतं पर्यटन. ऑफ सीझनला पर्यटक भेटत नाहीत. त्याच सीझनमध्ये हॉटेल व्यावसायिक सुद्धा खूप घाईत असतात. तर त्यांच्याकडनं त्यांची मतं जाणून घेणं हा एक मोठा प्रॉब्लेम त्यामध्ये होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ह्या नक्की काय घेऊन आल्यात मॅडम, सर्व्हेसाठी आल्यात, काय आहेत, ह्या इन्शुरन्स एजंट आहेत, काय आहेत, त्यांना कशाला माहिती हवी. म्हणजे काही हॉटेलमध्ये असं झालं की मला उभं पण नाही केलं, नाही आम्ही माहिती नाही देणार. पण काही हॉटेलमध्ये इतका छान अनुभव आला की त्यांनी मला जेऊ खाऊ घातलं, अगदी म्हणजे खरोखर ज्याला आपण हॉस्पिटॅलिटी किंवा आदरातिथ्य म्हणतो त्याचा अनुभव मला आला. दुसरा महत्त्वाचा प्रश्न होता प्रवास. वैभववाडीच्या टोकापासून दोडामार्गच्या टोकापर्यंत प्रवास करणं. अगदी तारकर्ली देवबागला जायचं म्हटलं तरी ट्रॅफिक जामचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. तर या सगळीकडे मी स्वतः ड्राईव्ह करून सगळा हा प्रवास केला आणि मी 100 हॉटेल्सची, 429 पैकी 100 हॉटेल्सच्या ओनर्सची, मॅनेजमेंटची, त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या आणि जवळपास 800 पर्यटकांच्या मुलाखती घेतल्या. त्यापैकी 600 पर्यटकांच्या मुलाखतींचा या सगळ्या प्रश्नावलीची जी उत्तरं आली, रिस्पॉन्सेस आले, त्याचा वापर मी या संशोधनासाठी केला. पण 99% हॉटेल व्यावसायिकांनी याच्यामध्ये खूप मोठं योगदान दिलं आणि त्याच्यामुळे हे संशोधन शक्य झालेलं आहे. म्हणजे या समस्या ऐकून या क्षेत्रात अजून सुधारणा करण्याची गरज स्पष्ट होते मॅडम. मुळात सेवा गुणवत्ता म्हणजे नेमकं काय हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तर मॅडम, पर्यटन आणि हॉटेल व्यवसायामध्ये सेवा गुणवत्ता म्हणजे नेमकं काय
आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायातील सेवा गुणवत्तेच्या बाबत सगळ्यात चांगली गोष्ट कोणती? तर परशुरामन नावाचे शास्त्रज्ञ आहेत. ते त्यानंतर झेइथमल आणि बेरी ह्या तिघांनी 1991 साली सेवा गुणवत्तेची व्याख्या केली की जो कस्टमर आहे, जो ग्राहक आहे, त्या ग्राहकाची तुमच्या सर्व्हिसबद्दल एक अपेक्षा आहे की माझ्या सर्व्हिस प्रोव्हायडरनी मला अमुक 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 प्रोव्हाइड करेल अशी एक अपेक्षा आहे. त्याच्यानंतर तो ती सर्व्हिस वापरतो, घेतो, कन्झ्युम करतो आणि त्याच्यानंतर त्याचं प्रत्यक्ष जे मत तयार होतं त्याला आपण परसेप्शन असं म्हणतो. म्हणजे ग्राहकाची एक्सपेक्टेशन, अपेक्षा आणि त्याला अनुभवांती आलेलं परसेप्शन किंवा त्यानुसार झालेलं त्याचं मत, ह्या दोन्हीतलं जे अंतर आहे, ती जी गॅप आहे, त्या गॅपला सर्व्हिस क्वालिटी असं म्हणतात. आणि परशुरामन सरांनी हे गॅप मॉडेल सर्व्हिस क्वालिटीचं मांडलं. तर यातले जे डायमेन्शन्स आहेत, पहिलं डायमेन्शन आहे टँजिबिलिटी. तर टँजिबिलिटी म्हणजे काय? तर टँजिबल गोष्टी, भौतिक गोष्टी ज्याला आपण टच करू शकतो किंवा काय. तर हॉटेलच्या बाबतीत हे काय आहे टँजिबिलिटी म्हणजे? तर तुमचे इक्विपमेंट जे आहेत ते अप टू डेट इक्विपमेंट्स आहेत का? तुमच्याकडच्या ज्या फॅसिलिटीज सगळ्या आहेत किंवा ॲमेनिटीज आहेत त्या व्हिज्युअली अपिलिंग आहेत का? म्हणजे बघा, हॉटेलच्या रूममध्ये गेल्याच्या नंतर सुंदरपैकी बेडशीट पांढरी शुभ्र घातलेली असेल, त्या टॉवेलची घडी खूप छान करून घातलेली असेल, तिथे एखादं वेलकमचं कार्ड असेल तर पर्यटक नक्कीच खुश होणार आहे, नक्कीच तिथे चांगलं परसेप्शन त्याचं होणार आहे. तुमच्याकडचे जे एम्प्लॉईज आहेत ते जर वेल ड्रेस्ड असतील, कंपोज्ड असतील, त्यांचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असेल तर नक्कीच तिथे पुन्हा एकदा ग्राहकाचं परसेप्शन चांगलं होणार आहे. तुमच्या हॉटेलची जी काही कॅटेगरी तुम्ही सांगता त्या कॅटेगरीप्रमाणे फॅसिलिटीज आहेत का? उदाहरणार्थ तुम्ही हॉटेल म्हणता की 3 स्टार आहे किंवा 5 स्टार आहे, तर मग 5 स्टार हॉटेलला स्विमिंग पूल असायला हवा, 5 स्टार हॉटेलमध्ये ठराविक नंबरच्या वरती रूम्स असायला हवे, त्याचं ब्रँडिंग केलेलं असायला हवं. हे सगळं केलेलं आहे का? जर होमस्टे आपण म्हणत असू, मग होमस्टेप्रमाणे होमली वातावरण तिथं आहे का? घरचं अन्न तुम्ही तिथं देताय का? किंवा ऑर्डर घेऊन तुम्हाला काय घावणे चटणी हवं आहे, आमरस हवं आहे, मोदक हवं आहे, शिरवाळे हवे आहेत, ते तुम्ही तिथं देताय का? सो हॉटेलचं जी काही कॅटेगरी तुम्ही सांगाल त्या फॅसिलिटीज तिथं असल्या पाहिजेत. तुम्ही जर सांगितलं तुमच्या हॉटेलच्या नावामध्ये रिसॉर्ट आहे, तर रिसॉर्टसारखा एरिया तुमच्या हॉटेलचा आहे का? तुम्ही लॉज नुसतं म्हटलेलं असेल तर ठीक आहे, राहण्यासाठी फक्त रूम. पण ज्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, बुटीक हॉटेल आहे, जसं सावंतवाडीचं राजवाड्यातलं हॉटेल आहे, तर ते एक प्रकारचं बुटीक हॉटेल आहे. तर जे नावामध्ये सांगताय किंवा कॅटेगरीमध्ये सांगताय त्या सगळ्या फॅसिलिटीज तिथे असल्या पाहिजेत. तर हा सगळा जो फॅक्टर किंवा डायमेन्शन आहे तो म्हणजे झाला टँजिबिलिटी. तुमच्या हॉटेलचं लोकेशन सुद्धा मॅटर करतं. तुम्ही जर त्यामध्ये लिहिलेलं आहे की आमचं हॉटेलमधून सी व्ह्यू दिसतो, आता सी व्ह्यू हा डोंगरावरून सुद्धा आपल्याकडे कित्येकदा दिसतो आणि समुद्राच्या पासून 100 मीटर अंतरावरती पण सी व्ह्यू दिसतो. तर तो नक्की काय लोकेशन तुमचं आहे ते सुद्धा मॅटर करतं. आता दुसरा फॅक्टर जो आहे तो आहे रिलायबिलिटी. रिलायबिलिटीमध्ये तुम्ही किती वेळेवरती सगळ्या सेवा देताय. जेवणाला तुम्ही सांगितलं की जेवणाची ऑर्डर दिलीत आणि 20 मिनिटात जेवण येईल, तर 20 मिनिटात खरोखर जेवण तुम्ही देताय का? की 20 मिनिटं सांगताय आणि जेवण प्रत्यक्षात अर्ध्या तासानंतर येत आहे? कशी तुमची ही सर्व्हिस आहे ते ह्यामध्ये महत्त्वाचं आहे. पर्यटकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची तुमची किती इच्छा आहे हे सुद्धा त्यामध्ये महत्त्वाचं आहे. समजा एखादा पर्यटक रात्री 2 वाजता तुमच्याकडे पोहोचला, तो उपाशी तापाशी आलेला आहे, त्याला भूक लागलेली आहे, तर तुम्ही 2 वाजता त्याला काय देऊ शकता? तुमचं किचन सगळं बंद झालेलं आहे, पण त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची तुमची इच्छा आहे का? असेल तर तुम्ही त्याला दूधसुद्धा गरम करून देऊ शकता, तुम्ही त्याला चहा बिस्किट देऊ शकता, तुम्ही त्याला सांगू शकता की ब्रेड ऑमलेट मी करून देतो. तुमचं विलिंगनेस किती आहे ते महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे डिपेंडेबल सर्व्हिस. म्हणजे काय? तुम्ही ज्या सेवा देताय ना त्यावर आम्ही अवलंबून राहू शकतो का? आता हे केवळ हॉटेलबद्दल नाही, पर्यटन व्यवसायाबद्दल इतर पण अवलंबून आहे. समजा लांबून पर्यटक तुमच्या स्कुबा डायव्हिंगचं बुकिंग करून आलेलं आहे, तर त्याच्या मनामध्ये सेफ्टीचा एक कन्सर्न आहे. त्याला ती खात्री असली पाहिजे की मी इथं स्कुबाला जाणार तर मला व्यवस्थित सुखरूप मी वरती व्यवस्थित येणार, मला कुठलाही धोका पोचणार नाही. तर त्या स्कुबावाल्यावरती माझा विश्वास पाहिजे, तो सर्व्हिस ती डिपेंडेबल आहे की नाही. मग हे कशावरून कळणार?
तर तुमच्या मटेरियलवरून प्रिंट मटेरियल, कम्युनिकेशन मटेरियल जे आहे, तुम्ही जे काही बोर्ड लावलेले आहेत, तुम्ही लाईव्ह जॅकेट पुरवता, तुम्ही लोकांना मार्गदर्शन करता, या सगळ्यातून ते समजणार. त्याच्यानंतर पुढचा फॅक्टर आहे रिस्पॉन्सिव्हनेस. तुम्ही किती जलद प्रतिसाद देता पर्यटकांना. तुम्हाला फोन येऊन गेलेला आहे, त्यांनी रूमची चौकशी केलेली आहे आणि तुम्ही सांगता की हां रूम रिकाम्या आहेत का, मी विचारून सांगतो. किती लवकर तुम्ही त्यांना कॉल करता. किंवा रिसेप्शनला समोरून पर्यटक आलेला आहे आणि जो रिसेप्शनिस्ट आहे तो व्यस्त आहे, ऑलरेडी तो दुसऱ्या पर्यटकाशी बोलतोय. ते बोलत असताना तो या पर्यटकाशी फार वेळ बोलू शकत नाही, पण त्यांनी किमान सांगितलं पाहिजे, सर तुम्ही बसा, ह्या सरांचं झालं की मी तुमच्याशी बोलतो. सो दिस इज रिस्पॉन्सिव्हनेस. त्याच्यानंतर आहे की जे बिझी आवर्स असतात, ज्यावेळेला पीक पिरियड असतो त्यावेळेला तुमच्याकडे एम्प्लॉईज अवेलेबल आहेत की नाही. बऱ्याचदा आपल्याकडे हा प्रश्न निर्माण होतो की जेवायला खूप लोक आलेत, रूममध्ये खूप लोक आलेले आहेत किंवा वॉटर स्पोर्ट्सला खूप लोक आलेले आहेत आणि आपल्याकडे मग एम्प्लॉईज कमी असतात आणि मग खूप धावपळ होते. तर त्यावरती सुद्धा तुमचा रिस्पॉन्सिव्हनेस जो आहे तो मेजर केला जातो. पुढचा जो फॅक्टर आहे ॲश्युरन्सचा. खात्री पाहिजे तुम्हाला. तुमचे जे एम्प्लॉईज आहेत त्या पर्यटकांना तुमच्या एम्प्लॉईजवरती भरोसा वाटला पाहिजे की मी जी काय माहिती विचारतोय तो हा माणूस देतोय, योग्य माहिती देतोय, योग्य मार्गदर्शन करतोय. एम्प्लॉईशी वागताना सेफ्टी वाटली पाहिजे. समजा आपण एखाद्या एम्प्लॉईच्या सोबत तो कुठेतरी आपल्याला सोडायला आलाय, रात्रीचे 11 वाजलेत किंवा रात्री 10 वाजता पिकअप करायला एअरपोर्टवरती आलाय, तर त्याच्याबद्दल त्याला सेफ्टी पर्यटकाला वाटली पाहिजे. एम्प्लॉईचा पोलाइटनेस, नम्रतेनं किती आपण बोलतो. आपली मालवणी भाषा ही गोड आहे, पण काही वेळेला समोरच्या माणसाला त्यातला कन्सर्न किंवा त्यातला गोडवा किंवा त्यातला जरा जवळीक आहे ती नाही समजू शकत. तर थोडंसं तुम्ही पर्यटकाला आधी समजून घेतलं पाहिजे आणि मग भाषा त्या पद्धतीनं वापरली पाहिजे. किंवा काही वेळेला गडबडीच्या वेळेला आपण खूप घाईमध्ये असतो आणि मग पर्यटकांना नीट उत्तर नाही देऊ शकत. तर ती नीट उत्तरं आपल्याला देता आली. कितीही घाई असली तरी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखरही असली पाहिजे. त्यानंतर त्या ठिकाणची जी मॅनेजमेंट असते त्या मॅनेजमेंटनी तुमच्या एम्प्लॉईजना ॲश्युरन्स देणं हे सुद्धा यामध्ये येतं. आणि सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे एम्पथी. त्या पर्यटकाच्या भूमिकेत जाऊन तुम्ही त्याच्या समस्या समजून घेताय का, त्या प्रत्यक्षात सोडवताय का आणि त्याला सर्व्हिस डिलिव्हरी देताय का. पण त्याला माहीत नाही इथल्या टॅक्सीज कुठे आहेत, रिक्षावाल्यांचे नंबर नाही, तर त्यावेळेला ते रिक्षावाल्यांचे नंबर देणं, रिक्षावाल्याला सांगणं की अमुक पर्यटकाला पिकअप करा किंवा ड्रॉप करा. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एम्पथीमध्ये येतात. ही सर्व्हिस क्वालिटीची महत्त्वाची डायमेन्शन्स आहेत आणि या डायमेन्शन्सच्या आधारे पर्यटकांची अपेक्षा आणि पर्यटकांचं प्रत्यक्ष अनुभवांती झालेलं मत जे आहे याच्यावरती ही सेवा गुणवत्ता ठरते. आता यातला दुसरा भाग प्रश्नाचा, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ह्यातली सगळ्यात गोष्ट चांगली कुठली आहे. तर सगळ्यात रिमार्केबल गोष्ट पर्यटकांनी जी उल्लेख केलेली आहे ती म्हणजे महिलांची सुरक्षितता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांचं म्हणणं आहे की आम्ही रात्री 2 वाजता आलो तरी सुद्धा आम्ही महिला जरी एकट्याच असलो, ग्रुप आमचा महिलांचा असला तरी आम्ही त्या हॉटेलपर्यंत व्यवस्थित पोहोचू शकतो. आमच्यासोबत कुणीही नसलं तरी आम्ही जाऊ शकतो. इथला हा आणि ही जिल्हा म्हणून आमच्यासाठी सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की रिक्षानं जा, कारनी जा, टॅक्सीनं जा किंवा पायी जा. पायी सुद्धा तुम्ही गेलात चालत कुठेही तरी सुद्धा इथे कोणालाही असुरक्षित वाटणार नाही. ही टॉप मोस्ट गोष्ट. आणि दुसरी गोष्ट आहे टँजिबिलिटीतला लोकेशन हा जो फॅक्टर आहे. आमच्याकडचे समुद्रकिनारे, आमच्याकडच्या माडांच्या बागा, आमच्याकडचा जो सगळा सौंदर्याचा नजारा आहे आणि तुम्ही गुगल मॅपवरून जरी बघितलं तर सगळं हिरवगार आमच्याकडे दिसेल, हे जगामध्ये कुठेही सापडणार नाही. तर या बाबतीमध्ये पर्यटक खूप समाधानी आहेत आणि त्या बाबतीत सेवा गुणवत्तेच्या बाबतीत पर्यटकांनी आपल्याला 100 पैकी 100 मार्क दिलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. खूप छान तुम्ही मॅडम माहिती दिली आहे. आजचा ग्राहक अधिक जागरूक झाला आहे, तर ग्राहकांच्या अपेक्षा गेल्या काही वर्षात कशा बदलल्या आहेत याविषयी मॅडम काय सांगाल.
जसं जसं इंटरनेटमध्ये पेनेट्रेशन इंटरनेटचं वाढलेलं आहे, लोकांच्या हातात स्मार्टफोन्स आले, मग त्याच्यामध्ये गुगल मॅप आलं, वेगवेगळ्या वेबसाईट्स आल्या, त्याच्यानंतर इंटरनेटवरचे जे ट्रॅव्हल ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत, जसं गो आय बी बो असेल किंवा एक्सिगो असेल किंवा मेक माय ट्रिप असेल, ट्रिप ॲडव्हायझर सारखे प्लॅटफॉर्म्स आले, ते आल्याच्या नंतर लोकांना सहज घरात बसून जगभरातल्या हॉटेल्सची, त्याच्यानंतर जगभरच्या पर्यटन स्थळांची माहिती मिळायला लागली. तिथंपर्यंत पोहोचायचं कसं हे सगळं इझिली मिळायला लागलं. त्याच्यामुळे ह्यातला जो अपेक्षांचा फॅक्टर आहे, ग्राहकांच्या अपेक्षा आणि परसेप्शन असं जे आपण म्हणतो, तो अपेक्षांचा फॅक्टर खूप जास्त वाढलेला आहे. ते लोक वेबसाईट चेक करतात. वेबसाईटमध्ये तुम्ही मगाशी जसं सी व्ह्यूचं उदाहरण सांगितलं, तर सी व्ह्यू कुठून दिसतोय, किती अंतर आहे समुद्रापासून, हे मोजून ते येतात. त्यामुळे तिथे आपण खोटं अजिबात बोलता कामा नये किंवा खोटी आश्वासनं लोकांना देऊन उपयोग नाही. फूडबद्दलच्या ग्राहकांच्या अपेक्षा बऱ्याच बदललेल्या आहेत. म्हणजे त्यांना मालवणी जेवण, ऑथेंटिक जेवण आता हवं आहे. पण पर्यटकांच्या सोबत जी लहान मुलं असतात, त्या लहान मुलांना मात्र मालवणी थाळी ती त्यांना खायला जमतेच असं नाही, किंवा मुलांचे जिभेचे पॅलेट्सच बदललेले आहेत की त्यांना आमच्याकडचं जेवण जे आहे ते जेवण आवडेलच असं नाही. तर त्यांना आवडेल असं काय देता येईल ह्याचा पण आपल्याला इथे विचार करायला पाहिजे. लोकांच्या रूममधल्या ज्या सोयी आहेत त्याच्याबद्दलच्या अपेक्षा आता वाढलेल्या आहेत. एअर कंडिशनिंग हवं आहे, म्हणजे जरी वारं येत असलं तरी सुद्धा काही वेळेला एअर कंडिशनिंग हवं आहे. लोकांच्या काही स्टेटसच्या कल्पना पण आता बदललेल्या आहेत, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगच्या कल्पना बदललेल्या आहेत, किंवा रेटिंग चेक करून जाणं, हॉटेलला व्हिजिट करणं किंवा एखाद्या पर्यटन स्थळाला व्हिजिट करणं हे वाढलेलं आहे. सोशल मीडियामुळे इन्फ्लुएन्सर्स ज्या पर्यटन स्थळांची माहिती देतात त्या पर्यटन स्थळांना जाण्याची संख्या पर्यटकांची वाढलेली आहे. दुसरं त्याच्यात एक थोडीशी गॅप आहे की जे इन्फ्लुएन्सर्स रेकॉर्डिंग करतात ते ड्रोन शॉट्स वगैरे घेतलेले असतात, त्याच्यामध्ये एडिटिंग केलेलं असतं. प्रत्यक्षात ते पर्यटन स्थळ ते सुंदर असतंच, नक्की असतं, पण तुम्ही जो अप्पर स्काय व्ह्यू बघता तो स्काय व्ह्यू तुम्हाला खालून दिसणार नाहीये. तर त्या अपेक्षा सुद्धा पर्यटकांनी सुद्धा स्वतःला थोडंसं सांभाळून हे केलं पाहिजे की तिथं जाऊन मला 90% सुद्धा असू शकतं, ह्याचं भान एक पर्यटकांनी पण बाळगलं पाहिजे. नक्कीच ग्राहकांच्या बदललेल्या अपेक्षा उद्योगासाठी एक आव्हानच आहेत मॅडम. आता या पार्श्वभूमीवर मॅडम, सेवा गुणवत्ता राखताना उद्योगासमोर कोणती मोठी आव्हानं आहेत आणि तसंच स्थानिक हॉटेल व्यावसायिकांना सेवा गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणत्या बाबींवर भर द्यायला हवी? बरोबर. आपण जे 2 मुद्दे नेहमी सातत्यानं म्हणतोय, ग्राहकांचे एक्सपेक्टेशन आणि ग्राहकांचं परसेप्शन, ह्या दोन्ही मॅनेज करणं, ह्याची मुळात दृष्टी हॉटेल व्यावसायिकांकडे असायला हवी किंवा कुठल्याही पर्यटन व्यावसायिकडे ती असायला हवी. मग ग्राहकांच्या अपेक्षा कशा मॅनेज करायच्या? तर तुमचं जे प्रिंट मटेरियल आहे, तुमची जी जाहिरात आहे, तुमचे जे होर्डिंग्स लावलेले आहेत, तुम्ही ग्राहकांना बुकिंग करण्या अगोदर तुमच्याशी जो काही संवाद होता, या सगळ्या संवादातून त्यांनी त्या अपेक्षा मॅनेज केल्या पाहिजेत. तर ग्राहकाला पूर्ण कल्पना देणं, ट्रान्सपरन्सी बाळगणं हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. मग परसेप्शन कसं मॅनेज करायचं? तर ग्राहक आपल्याकडे आल्याच्या नंतर त्याला आपण एक छान ठिकाणी आलेलो आहोत, उत्तम हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि आपल्याला चांगली सेवा मिळते ह्याचा अनुभव देणं म्हणजे परसेप्शन मॅनेज करणं. त्याला नवीन काहीतरी अनुभव घ्यायला मिळाला तर तो नक्कीच लगेच ते सोशल मीडियावरती जाऊन टाकणार आहे. तर दुसरं महत्वाचं आहे की तुमच्याकडचे जे एम्प्लॉईज आहेत, हॉटेल मालकाची किंवा मॅनेजमेंटची खूप इच्छा आहे की माझ्या हॉटेलमध्ये सर्व्हिस एकदम प्रॉम्प्टली असली पाहिजे, पण त्याच्या मागे असणारी जी सप्लाय चेन आहे ती सप्लाय चेन चांगली असली पाहिजे. समजा ग्राहकाला मासे पाहिजेत, तो रात्री 9 वाजता आलेला आहे आणि तुमच्या फ्रीजमधले मासे संपलेले आहेत, मार्केट तर चालू नसणार आहे रात्री 9 वाजता. तर अशा वेळेला काय करायचं? त्याला 9 वाजता मासे कुठून आणून देता येतील, त्याचं स्टोरेज करता येईल का, काय करता येईल त्या बाबतीत? तर ती सप्लाय चेन ठेवली पाहिजे. आपल्याकडे वेगवेगळ्या भाज्या ह्या सगळ्या बाहेरून येणाऱ्या भाज्या आहेत, मग ह्या बाहेरून येणाऱ्या भाज्या ह्या वेळच्या वेळी उपलब्ध असणं गरजेचं आहे. तर ती सप्लाय चेन स्ट्रॉंग केली पाहिजे. एम्प्लॉईजच्या बाबतीत एम्प्लॉई तुमचे प्रशिक्षित असले पाहिजेत, त्यांचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असलं पाहिजे. त्यांना आलेला ग्राहक हा केवळ तुम्हाला पैसे देण्यासाठी आलेला नाही आहे, तर तो एक अनुभव घेण्यासाठी आलेला आहे.
याची जाणीव आपल्या एम्प्लॉईजना असली पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना काही सगळ्या भाषा येत नसतात. आता आपल्याकडनं परदेशातून येणाऱ्या पर्यटकांचं पण प्रमाण वाढलेलं आहे. तर मग अशा वेळेला काय करता येईल, तर छोटे छोटे साईन बोर्ड्स आपल्याला हॉटेलमध्ये लावता येतील का, किंवा जे दिव्यांगजन आपल्याकडे येतात, मग दिव्यांगजनांसाठी आपल्याला हॉटेलमध्ये त्यांची व्हीलचेअर जाईल अशा पद्धतीचे प्लॅटफॉर्म आपल्याला, किंवा जे लॅडर्स आहेत जिने नाही चढता येत पण ते प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी बनवता येतील का. वृद्ध व्यक्ती येतात आपल्याकडे, तर वृद्ध व्यक्तींना टॉयलेटमध्ये बसताना आधारासाठी तिथे बार लावणं आधारासाठी, तर अशा गोष्टी आपल्याला करता येतील का. तर हे सगळं करण्याचा जो विचार आहे ना, हा विचार मॅनेजमेंटनी स्वतः बाळगला पाहिजे आणि तो आपल्या एम्प्लॉईजमध्ये उतरवला पाहिजे. तर हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. दुसरं मोठं आव्हान आहे ते म्हणजे मेंटेनन्सचं. हॉटेल ही समुद्राकाठी आहेत, तिथे दमटपणामुळे त्या गॅजेट्स खराब होण्याचं प्रमाण जे आहे, भिंतींचा रंग उडण्याचं प्रमाण जे आहे, त्याच्यानंतर जे आपण लिनन वापरतो बेडशीटसाठी, टॉवेलसाठी, ते लिननसुद्धा नंतर खराब होतं. तर ते वारंवार बदलणं, ह्या सगळ्या गोष्टी दरवर्षी हॉटेल मालकांना कराव्या लागतात. तिसरी गोष्ट अशी की ह्या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी मिळत नाहीत. हे सगळं त्या हॉटेल व्यावसायिकाला एकत्रित गोष्टी कराव्या लागतात. हे मुद्दे निश्चितच व्यावसायिकांसाठी मार्गदर्शक ठरतील मॅडम. श्रोते हो, वेळेअभावी इथेच थांबत आहोत. पुढील भागात आणखी काही प्रश्नांमधून पर्यटन आणि हॉटेल व्यवसायाची सेवा गुणवत्ता याविषयी जाणून घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.